आज मी पोहे बनवणार आहे, तर त्यासाठी हे पोहे भिजवून ठेवलेले आहेत पाणी काढून. तर हे 2 कांदे चिरून घेतलेले आहेत बारके, ही हिरवी मिरची, कढीपत्ता, कोथिंबीर आणि हे शेंगदाणे काढून ठेवलेले. तर सगळ्यात पहिल्यांदा मी कढईमध्ये तेल टाकते. तेल जरा भरपूर टाकायचंय. तेल गरम होतंय. कढई मगाशीच मी तापायला ठेवली होती. नंतर मग गरम झाल्यानंतर त्यात जिरे टाकायचे आपल्याला. जिरे पण हे झालेले, गरम झालेले. नंतर पोह्याच्या अंदाजाने मीठ टाकून घेऊया, कारण मीठ गरम ह्याच्यात टाकलं की ते वितळतं आणि सगळ्या बाजूने व्यवस्थित लागतं. त्यामुळे नेहमी मीठ हे तेलामध्येच टाकायचं, जिथे त्याचं पाणी होऊन सगळीकडे ते लागतं व्यवस्थित. नंतर जिरे, हळद टाका. हळद टाकून झाली की कढीपत्ता टाका. कढीपत्त्यानंतर हिरवी मिरची, चांगलं हलवा. हिरवी मिरची चांगली तडतडली पाहिजे, भाजली पाहिजे, कच्ची नाही राहिली पाहिजे. त्या पद्धतीने ती हिरवी मिरची भाजलेली आहे व्यवस्थित. नंतर शेंगदाणे टाका आपण जे घेतलेले. शेंगदाणे आता चांगले तळून झाले पाहिजे. शेंगदाणे पण कच्चे नका ठेवू. गॅस थोडा मी मोठा करते. हे बघ, अजून ते थोडेसे मला हेच वाटतात, नरमच वाटतात. आणि कडक होईपर्यंत ते तसेच राहू दे. त्याचा फट आवाज यायला लागला. शेंगदाणे आतपर्यंत तेल हे करून व्यवस्थित तळायची प्रक्रिया त्याची सुरू झाली. तेल शोषून घ्यायची. हे बघा, असे काही फुटलेले दिसत आहेत, तुम्हाला दाखवते. दिसत आहेत का? शेंगदाणे व्यवस्थित भाजले, तळले की कांदा टाका. आपण जे 2 चिरून घेतलेले आहेत ना लहान कांदे, ते तुम्हाला किती लागतात त्याप्रमाणे तुमच्या मापाने तुम्ही घेऊ शकता. उन्हाच्या घरी जास्त कांदे लागत असतील तर जास्त घ्या, कमी लागत असेल तर त्याप्रमाणे तुम्ही प्रमाण कमी जास्त करून घेऊ शकता. नंतर चांगलं एकजीव करून घ्या. कांदा जास्त आपल्याला करपवायचा नाहीये, पण कच्चा पण नाही ठेवायचा. सगळं ओपन झालेलं आहे याच्यामध्ये कांदा जवळजवळ. एका बाजूला इकडे ते नवीन स्वयंपाकात ते जर इकडे हे करा, कठून निघतोय का 2 तुकडे जर होत असेल. हे बघा झाले. हा पोह्याच्या अंदाजाने जसं आपल्याला पाहिजे कांदा त्या पद्धतीने तो तसा तळला गेलेला. आता आपल्याला पोहे टाकायचे, ऍड करायचे. तर हे पोहे भिजवलेले आपण आता चांगले एकत्र करून घेऊ.
पाण्यामधून ते पाणी काढलेलं आहे. ते एक गोळा होतो ना त्या त्याचं सगळ्या गाठी ओपन करू. जी आपली कोथिंबीर आहे त्यात ऍड करून तोपर्यंत इकडे तो हे सगळं एकत्र मिश्रण भाजणी प्रक्रिया सुरू आहे. कोथिंबीर भरपूर टाकायची, त्याला चांगलं चांगलं चव येते पोह्याला. हे सगळे आपण काढून घेतलेले. थोडेसे पोहे राहिले तर आपले पक्षी पण खाऊ शकतील. तर थोडंसं सांगतं माझ्याकडून, तर थोडं समजून घ्या, कारण एका हातात कॅमेरा असतो ना. तर आता आपल्याला हे चांगलं एकजीव करून घ्यायचं. कोथिंबीर भरपूर टाकल्यामुळे बघा कसं छान दिसतंय ते, आणि चवीला पण खूप चांगलं लागतं. खरं तर हे एका हातात पक्कड घेऊन ते एकजीव करायचं असतं, पण एका हातात कॅमेरा आहे, मग तुम्हाला दिसणार नाही, म्हणून मी ते एका हातानेच करते एवढं शक्य. पण मी मीठ आधीच टाकल्यामुळे ते सगळीकडं लागलंय सगळ्या बाजूने, त्यामुळे तो प्रॉब्लेम काही येणार नाही. जरी मी एका हातात कॅमेरा पकडून एका हाताने जरी ते फिरवत असले तरी. शेंगदाणे पण सगळीकडे दिसत आहेत आपल्याला, कोथिंबीर, कांदा. पोह्याला किती छान कलर आलाय बघा. असं छानपैकी सगळीकडे तुम्ही हे करा, एकजीव करा त्या मिश्रणामध्ये जे आपण फोडणीसाठी सामान घेतलंय पोह्यांच्या, त्यासाठी. आता 2 मिनिटं त्याच्यावर झाकण ठेवायचंय. वाफेवर चांगले शिजले पाहिजे. फक्त 2 मिनिटच ठेवायचे, जास्त पण नाही, नाही तर ते खाली लागायला सुरुवात होईल. आपण बघूया. पोहे खाण्यासाठी तयार आहेत. तुम्ही पण या खायला संडेचे पोहे. तुम्ही पण काय काय बनवलं संडेला आपापल्या घरी ते पण कमेंट मध्ये पाठवा. आणि माझा चॅनल आवडला असेल तर लाईक, सबस्क्राईब, शेअर करा आणि कमेंट पण करा. बाय.